मस्तपैकी आईने इकडं चहा ठेवला होता, एक कप चहा गाळून घेतला. 2-4 दिवस झाला माझ्या व्हिडिओ कधी 10ला येतात, 4ला येतात, 11ला येतात. काही लोकांना वाटतं ना आता त्याची फॅन फॉलोईंग झाली, त्यांनी केव्हा पण व्हिडिओ टाकले तरी त्याला काय फरक पडत. तसं नाही दादा. प्रत्येक व्हिडिओ क्लिप बनवायची म्हणले ना, मला प्रत्येक व्हिडिओ क्लिपचा व्हॉइस ओव्हर बॅक येऊन करावं लागतं. त्याच्यामुळं मला व्हिडिओ टाकायला लेट होतो. प्रत्येक व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर बॅक येऊन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. कारण का मोबाईलला झाल्यात 7 वर्ष. माणूस 2-3 वर्ष जगत नाही, तर या मोबाईलला मी 7 वर्ष झेललंय. कसं आहे, लव्हाराला वाटतंय हातोडा हाणणारा सहज आणतोय, पण हातोडा हातात घेतल्यावर कळतो किती जड आहे. या जगात कुठली बी गोष्ट घ्यायची म्हणले का नाही, आधी पैसा कमवावा लागतो. बिना पैसा कमावता ज्या माणसाला ही गोष्ट भेटते का नाही, त्याला त्याची किंमत नसते. जीवाला कंटाळलेल्या शंकरपाळ्यांना डोसलू डोसलू जीव घालवला आणि त्यांचं बुकणं पाडायला मी चालू केलं. हॉलमध्ये आल्यानंतर झोपलेल्या कपड्यांच्या गाड्या घालायला चालू केलं. कसं आहे, आपली थंडी वाढली तरी एकच रग असते आणि कमी झाली तरी एकच रग असते. त्याच्यानंतर हॉल झाडायला चालू केलं. काही लोक म्हणतात काय बाळांवानी घर झाडत असतो काय माहिती रोज. ही गोष्ट तुझ्यासाठी ऐक भावा. गेली आई माती आड, रात्री लावलं दाराला कान. दाराला कान तवाच लावलं, तवा तुझ्या पोटाला भूक लागली, तवा तुला आईची आठवण झाली. जेव्हा आई घरामध्ये काम करायची तेव्हा तू खुर्चीवर मोबाईल बघायचा. आई घरामध्ये कशी काम करते ह्याची मजा बघायचा. मग त्या आईला वाटलं नसेल का, माझी काम उरकल्यानंतर मला 2 घास खायला भेटते, पण तिचं आयुष्यभर काम करण्यातच जीव गेला. आणि आता तुझ्या पोटाला भूक लागली तेव्हा तुला आईची आठवण आली. कसं आहे बाबा, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्याच्यानंतर दिवाणवरचं बेडशीट नीट करायला घेतलं. कसं आहे, येणारी जाणारी दिवाणवर बसतात, त्याच्यामुळे टापटीप ठेवलेलं बरं असते. तुम्हाला दोघांना उपाशी ना आम्हाला दोघांना टमाट्याच्या चटण्या कार्या. जाऊ का आई नाना? कांदा नको. जाऊ का मी? काल केला बटाटा. जाऊ का मी? जा बाबा जा 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 का नको जाऊ? तुम्ही तर नुसतं कामालाच लावताय मला. अरे माझी गाडीची किल्ली आणखी तेवढी आहे. कुठे आहे? हॉलमध्ये लढायला चाललो आणि किल्ली घरीच राहिलं. असं कसं होऊन चालणार नाही. हे असली परिस्थिती म्हणल्या अवघड आहे. आपण गड जिंकायच्या ऐवजी गडाचं एक दगड पण माघारी नाही आणू शकत. असं विसरबुळ असतं. उपास असल्यामुळे बरोबर आम्हाला टमाट्याच्या चटण्या केल्या. बरोबर अन्न बरोबर टमाट्याची चटणी नाही खात. आज बरोबर सोमवार आहे आणि बरोबर उपास आहे. 2 टमाट्याची चटणी केली. भावाचा डाबा दिला गेटावरती आणि मी निघालो कामाला. देवाने मला प्रश्न पडलाय, आंधळी पांगळी बनवल्यात, पण एकाच्या पण पोटाला भूक नाही लागणार असा माणूस बनवलाच नाही. चलाक ब्रो चलाक. दुकानात पोहोचल्यानंतर एवढी शांतता होती ना, मला वाटलं गेली काय सगळी पंढरीच्या वारीला. आजच्याला दुकानावर फक्त आम्ही दोघंच होतो, मित्र आणि मी. 1 मॅन शो. एवढी थंडी चालू आहे तरी लोक फॅन घेऊन येतात. म्हणजे लाका थंडीत सुद्धा लोक फॅन लावतात. फॅन चेक करून बघितला तर फॅन जरा कोमातच होता. फॅन काही रिस्पॉन्स नव्हता देत. मी लगेच इकडं फॅनचं ऑपरेशन करायला चालू झालं. मी पहिल्यांदा दुकानावर आलो ना तेव्हा पोरं फॅन चेक करायची, त्यांच्या बशी जाऊन उभं राहायचं. म्हणलं काय झालं आहे ती सांगायची प्रॉब्लेम. आणि परत मी फॅन चेक करायला घेतला ना, मी पण बघायचो तो प्रॉब्लेम येतोय का. मग तेव्हापासून मी शिकलो रिपेरिंगला. फॅन ओकेमध्ये खटाखट होता. म्हणलं एकदा कॅपॅसिटर बदलून बघावं चालतोय का. कसं आहे, माणूस पण दिसायला चांगला असतोय, पण माणसाच्या शरीरातून एकदा आत्मा गेला ना संपला विषय. आत्मा म्हणजे काय, हॉटेलमधला वेटर आहे का, इकडे ये हे आण, इकडे ये ती आण, गेला संपला विषय. कॅपॅसिटर टाकल्यावर झाला ना फॅन पाळू. थोडक्यात कार्यक्रम पार पाडला. त्याच्यानंतर टेप चेक करायला घेतला होता. टेप तर इकडं चालूच दिसत होता. म्हणलं काय विषय नक्की खोलून बघाय पाहिजे. टेपला डायरेक्ट उघडा केला आणि टेपला म्हणलं तू काय दुखतंय बाळा बोल. तो म्हणला काय झाले, आवाजाचं बटन जरा खराब झाले, लोक येऊन जाऊन बोटे घालतात मायात. एवढंच नाही म्हणलं करून टाकू. टेपचं बटन बदलल्यानंतर प्रॉब्लेम ओकेमध्ये सॉल्व्ह झाला. मी पण खुश, टेपचं बटन पण खुश. त्याच्यानंतर मस्तपैकी मालकांनी चहाची ऑर्डर दिली होती. चहा पेलं. इथं चहा पेत नाही बरं का मी, कारण काय ना आता सांगितल्यामुळं परत माघारी काय लावायचं. मग चहाचा पण इथं बुकना पाडून टाकला. त्याच्यानंतर एक साऊंड बॉक्स बनवायला घेतला. आजच्याला काही लई कामं नव्हती, त्याच्यामुळे म्हणलं साऊंड बॉक्स बनवावं. होम थिएटर रिपेअर करायला घेतला होता. गाणं लावलं की बंद पडायचं. म्हणलं ह्याची आयचं का असला कुठला आजार येऊ. व्होल्टेज वगैरे सगळं बरोबर दावत होतं. म्हणलं ह्याला झालंय काय नक्की. मालकांना 2-3 आवाज दिले, मालक काही येईनाच. थिएटर राहिला बाजूला आणि मालक म्हणले एवढ्या बोर्डाला अर्जंटमध्ये वायर करून दे. मग त्या बोर्डाला वायरिंग करायला घेतली. मालकांना म्हणलं मला काय ह्याचा प्रॉब्लेम एवढा कळा ना, तुम्ही नंतर बघा. मालक म्हणले माझं मी बघतो, टाक पॅक करून. त्याच्यानंतर मी बसलो होतो जेवायला केलं होते टमाट्याची चटणी आणि चपाती. मग टमाट्याची चटणीचा बुकना पाडायला मी चालू केलं. मित्र इकडं बोर्ड खाचून त्याला सॉकेट लावत होता आणि वायरिंग करायला माझ्याकडे देत होता. कारण का आमच्या दोघांना कामच नव्हतं, कारण का रिपेअरिंग करायला मटेरियलच नव्हतं पुढं.
डायरेक्ट अख्खा पॉवर पॉईंटचाच बॉक्स वायरिंग करायला घेतला. जेव्हा आपण काम करत असेल ना तेव्हा मालक म्हणतात, भैया याला वायरिंग करून दे रे बोर्डाला. त्याच्यासाठी नवीन बारदानाच तयार करून टाकला. म्हणलं माझी वस्तू कोणी घ्यायला नको, त्याच्यामुळे मी डायरेक्ट नवीनच कटर काढलं आणि वायरिंग करायला चालू केलं. हातातलं काम सोडून बोर्ड फिटिंग करावं घ्यावं लागतं, त्याच्यामुळं मालकाला त्रास नको आणि मला पण त्रास नको, त्याच्यामुळे डायरेक्ट अख्खा बॉक्सच फिटिंग करून टाकतो. बोर्ड फिटिंग झाल्यानंतर डायरेक्ट मी निघालो घरी. गाडीत पेट्रोल कमी होतं म्हणजे डायरेक्ट दुकानातलं पेट्रोल टाकलं. ऐन वेळेस गाडी बंद पडण्यापेक्षा म्हणलं दुकानातलं का होईना पेट्रोल टाकलेलं अंगी लागत. आजच्याला सोमवार असल्यामुळं मी आलो होतो महादेवाच्या मंदिरात. म्हणलं जाता जाता पाया पडून जावं. पहिल्यांदा कासवाच्या पाया पडलो, त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेर गणपती बाप्पांच्या पाया पडलो, त्याच्यानंतर महादेवाच्या पिंडीच्या पाया पडलो. महादेवाची सजावट बघून मला लय भारी वाटलं. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर दत्तगुरूच्या आणि उंबराच्या पाया पडलो, त्याच्यानंतर शनिदेवांच्या शिलाच्या पाया पडलो. एवढ्या देवांचं दर्शन मला एकाच ठिकाणी झालं. सोमवार फक्त निमित्त ठरला. सगळ्या देवांच्या पाया पडून झाल्यानंतर मी निघालो घरी. ही मंदिर दिसायला नवीन असलं का नाही तरी जुन्या काळातलं बांधकाम आहे. घरी आल्यानंतर हातपाय तोंडून फ्रेश झालो. पहिले ॲप्पल कापायला घेतलं. त्या दिवशी मावशीने 4 ॲप्पल दिली, त्यातली 2च ॲप्पल राहिली होती माझ्या भावाची. कुणी कुणी खाल्लं काय माहिती. त्याच्यानंतर मी सफरचंदाचा बुकना पडायला चालू केलं. फ्रीजमध्ये सफरचंद असल्यामुळे निवळ पेढा खाल्ल्यावानी लागत होतं. जीवाला कंटाळलेल्या शंकरपाळ्यांना मी फुलपत्रामध्ये टाकलं. जीवाला जास्त कंटाळे लोक झाल्यामुळे त्यांना वरून चमच्याने दाबून बुडू बुडू मारत होतो. शंकरपाळ्यांचा जीव गेल्यानंतर मी शंकरपाळ्यांचा बुकना पाडायला चालू केलं. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण जेवाय बसलो होतो. जेवायला केलं होतं डाळीची आमटी आणि भाकर. भाकरीला अशी डाळीची आमटीत मुरगळली का नाही, आजपर्यंत कुणाचं नरडं मुरगाळलं नाही, तेवढे ताकदीने मी भाकर मुरगाळत होतो. मस्तपैकी भाकरीचा काला बारीक झाल्यानंतर भाकरीच्या काल्याचा बुकना पाडायला मी चालू केलं. आजच्याला एकादश असल्यामुळे आईने इकडे ना उपासाचं तळलं होतं. आईला म्हणलं लहान बरं जरा, त्याच्यामुळं मला 2 घास जरा जास्त जात्या. त्याच्यानंतर आमटी भात घेतला होता. मग आमटी भाताचा पण बुकना पाडायला चालू केलं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आईने उपासाला बघरीचा भात केला होता. आईला म्हणलं बघू जरा बघरीचा भात कसा झालाय. बघरीच्या भाताचा पण बुकना पाडायला चालू केलं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.